हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। नावातच त्यांच्या किरण होता, प्रकाशाचा तो सोहळा होता। कवयित्री वैशाली कोळेकर यांची भावूक काव्यांजली। पलूसच्या साहित्य संमेलनात उमटले कवी किरण शिंदेंच्या आठवणींचे स्वर। सूर्य मावळला तरी त्याचे किरण उद्याच्या पहाटेची नवी आशा देऊन जातात। तसेच आपले किरण साहेब त्यांच्या कवितांच्या रूपाने प्रत्येक कवीच्या मनात कायम जिवंत राहतील, अशा अत्यंत भावुक शब्दात कवयित्री वैशाली अशोक कोळेकर यांनी दिवंगत कवी किरण शिंदे यांना काव्यांजली वाहिली। निमित्त होतं पलूस येथे आयोजित करण्यात आलेल्या 20व्या मराठी साहित्य संमेलनाचे। श्री समर्थ साहित्य कला क्रीडा व सांस्कृतिक युवा मंडळ, VY पाटील प्रबोधन अकॅडमी, समाजवादी प्रबोधनी आणि किरण शिंदे आठवण संमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात वैशाली कोळेकर यांची कविता संमेलनाचा लीड ठरली। नव्हते ते केवळ आयोजक, ते तर शब्दांचे कैवारी होते। अनेक नवख्या कवींचे तेच तर आधारस्तंभ भारी होते। या ओळींनी उपस्थित रसिकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या। मंचावर कवी किरण शिंदेंची खुर्ची रिकामी असली तरी कोळेकर यांच्या कविता सादरीकरणाने त्यांची उपस्थिती प्रेक्षकांना क्षणोक्षणी जाणवत होती। या ऐतिहासिक 20व्या संमेलनाचे उद्घाटन प्राध्यापक एकनाथ पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। संमेलनाध्यक्ष म्हणून बोलताना त्यांनी साहित्याची सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक संचिताचे महत्त्व विशद केलं। या प्रसंगी मंचावर VY पाटील, ॲडव्होकेट सुभाष पाटील, कृष्णा पाटील, कवी संमेलनाध्यक्षा लता एवळे कदम, मारुती शिरतोडे, अशोक कोळेकर आणि माधवी शिंदे यासारख्या दिग्गज मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। संमेलनादरम्यान मान्यवरांनी किरण शिंदे यांच्या ऐतिहासिक प्रवासाचा आणि त्यांनी उभ्या केलेल्या सांस्कृतिक चळवळीचा गौरव केला। कवी संमेलनाच्या माध्यमातून अनेक कवींच्या आयुष्यात प्रकाशाचे किरण पेरणारे शिंदे साहेब आज आपल्यात नसले तरी साहित्याच्या दीपस्तंभाप्रमाणे ते पुढील पिढीला मार्ग दाखवत राहतील, असा सूर यावेळी उमटला। शब्दांनी गाऊ आणि सुरांनी स्मरू या भावनेने भारावलेल्या या संमेलनाने जुन्या आठवणींना उजाळा देत नव्या पिढीला साहित्याची गोडी लावली। वैशाली कोळेकर यांच्या कवितेने सुरू झालेला हा आठवणींचा प्रवास संमेलनाच्या सांगतेपर्यंत रसिकांच्या मनात घर करून राहिला। यावेळी कवी संमेलन अध्यक्षा प्राध्यापक डॉक्टर लता एवळे कदम, सुदो मोहिते, काकासाहेब देशमुख, विश्वनाथ गायकवाड आदी मान्यवर कवी उपस्थित होते। शब्दाने गाऊ सुराने स्मरू, शब्दाने गाऊ सुराने स्मरू हीच आमची रीत आहे। पण शिंदे साहेब तुमच्या विना मैफिल ही आज अपूर्ण आहे। मैफिल सजली दिवेही लागली, मैफिल सजली दिवेही लागले, पण तुमची दाद आता उरली नाही, शब्दही आहेत आणि सूरही आहेत, पण तुमच्या विना साथ आता उरलीच नाही। तुम्ही जिथेही असाल तिथेही एक मंच सजवा, तुमच्या आठवणीची ही कविता कधीही संपणार नाही। सूर्य मावळला तरी त्याचे किरण उद्याच्या पहाटेची दिशा देऊन जातात। तसेच आमचे किरण साहेब आपल्या कवितेच्या रूपाने प्रत्येक कवीच्या मनात कायम जिवंत राहतील। धन्यवाद।